नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, पपई, मका आणि केळी बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात आजही काहीशी नरमाई पाहायला मिळाली. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव आज 5,350 ते 5,450 रुपयांच्या दरम्यान काढले होते, तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 4,700 ते 5,200 रुपयांचा भाव मिळाला होता. सोयाबीनची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून कमी झालेली आहे, मात्र सोयाबीनला उठाव धीमा असल्याचं प्रक्रियादार सांगतायत. याचा दबाव दरावर येतोय. सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाच्या भावात आजही नरमाई पाहायला मिळाली. सीसीआयने कापूस विक्रीचे भाव कमी केलेत. त्याचा परिणाम कापसाच्या भावावरही दिसून आला. सीसीआयने आज कापूस विक्रीचा भाव 1,100 रुपयाने कमी केला होता. त्यामुळे बाजार समित्यांमधील भावही 100 ते 200 रुपयांनी कमी झाले होते. कापसाला आज बाजारात सरासरी प्रति क्विंटल 7,300 ते 7,800 रुपये भाव मिळाला. कापसाच्या भावात चढ उतार कायम राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मक्याची आवक चांगली सुरू आहे. त्यातच आयातीची शक्यता असल्याने दबाव वाढलाय. देशातील उत्पादन यंदा वाढलेलं आहे. त्याचा दबाव दरावर आधीच आलेला आहे. रब्बी हंगामातही उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे मक्याचा उठाव यंदा कमी झालेला आहे. याचा दबाव भावावर आलेला आहे. सध्या मका बाजारात 1,600 ते 1,900 रुपयांनी विकला जातोय. पुढील काळातही मक्याची बाजारातील आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरावरही दबाव कायम राहतील असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात केळीचे भाव टिकून आहेत. सध्या बाजारातील केळीची आवक मर्यादित दिसते. तसंच केळीला उठाव चांगला आहे. यंदा केळी पिकाला बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊन उत्पादन कमी झाल्याचं शेतकरी सांगतायत. बाजारातील आवक कमी आणि मागणी चांगली असल्याचा भावाला आधार मिळतोय. सध्या केळी बाजारात 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान विकली जात आहेत. केळीचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील जाणकार व्यक्त करतायत. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून पपईची आवक स्थिर आहे, तर दुसरीकडे पपईला मिळणारा उठाव चांगला आहे. यामुळे पपईचे भाव मागील 2 आठवड्यांमध्ये टिकून असल्याचं दिसतंय. सध्या पपई गुणवत्तेप्रमाणे प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 2,000 रुपयाने विकली जाते. उन्हाचा चटका वाढत असल्याने पपईला उठाव मिळतोय. पुढील काही दिवसांमध्ये मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसंच पपईची आवकही सुधारण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पपईचा बाजार स्थिर दिसू शकतो असा अंदाज पपई व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.